हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ना गरम मसाला बनवणार आहोत। चला तर पाहूया हा ठेवणीतला आपला गरम मसाला कसा बनवायचा ते। इथे ना मी पाव किलो धने घेतलेली आहे आणि 100 ग्राम दगडफूल घेतलेली आहे आणि 100 ग्राम खोबरंही घेतलेली आहे आणि याला कट करून घेतलेली आहे खोबरं। आणि आता इकडे मसाले, इथे हे जे चम्मच आहे ना, या चम्मचनी मी 2 चम्मच साजिरा घेतलेली आहे आणि 2 चम्मच लवंग घेतलेली आहे आणि 1 चम्मच मेथी घेतलेली आहे, मेथ्या असतात ना आपण ते मेथ्या, आणि 1 चम्मच मिरे घेतलेली आहे, काळी मिरी, आणि हे दालचिनी घेतलेली आहे आणि 5 ते 6 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि 5 ते 6 चक्रीफूल घेतलेली आहे आणि 1 चम्मच जावित्री घेतलेली आहे। आता इथे मी एका कढईमध्ये हे जे धने आहेत ना, ते धने छान असे काळे होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेम वरती एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। धने छान असे काळे व्हायला पाहिजे, काळसर असे। हे पाहू शकता मस्त असे आपले धने भाजलेले आहेत। हे मी धने काढून घेते एका डिश मध्ये आणि याच कढईमध्ये ना मी आता दगडफूलही भाजून घेणार आहे। कढईमध्ये दगडफूल घेते आणि तेही छान असं एक 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेम वरती काळं होईपर्यंत भाजून घेणार आहे। मस्त असा वास सुटतो गरम मसाला करताना, छान असा वास सगळीकडे घरामध्ये दरवळतो गरम मसाल्याचा। पाहू शकता मस्त असं दगडफूलही भाजले गेलेले आहे, तेही मी काढून घेते एका डिश मध्ये। आणि आता त्याच कढईमध्ये मी खोबरंही भाजून घेते छान काळसर होईपर्यंत। तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, तेल न टाकता आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचेत। हे पाहू शकता मस्त असे आपलं खोबरंही भाजून झालेले आहे, खोबरंही मी काढून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा। इथे मी आता जे मसाले आहेत ना, लवंग, दालचिनी, साजिरा, मिरी आणि मेथ्या, चक्रीफूल, हे सगळं मी भाजून घेणार आहे। हेही आपल्याला एक 5 मिनिटं भाजून घ्यायचे। तेजपत्ता वगैरे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे एक 5 मिनिटं भाजून घ्यायचे। प्रत्येकांचा गरम मसाला बनवण्याची पद्धत वेगळी असते। मी या पद्धतीने गरम मसाला बनवते आणि सगळ्यांच्याच मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवणीतला गरम मसाला हा असतोच। जर तुम्ही कधी या पद्धतीचा गरम मसाला नसेल बनवला तर एकदा नक्कीच बनवून पहा। हे मसाले ही छान असे भाजलेले आहेत, हे मी एका डिश मध्ये काढून घेते आणि आता हे सगळे मसाले ना आपल्याला मिक्सरला बारीक असं पूड बनवून घ्यायचे या मसाल्याची। पाहू शकता इथे मी सगळे मसाले घेतलेली आहे आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे। हे पहा या पद्धतीने। आणि याच प्रकारे ना मी धने, खोबरा, दगडफूल हे सगळंही याच पद्धतीने मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे। आता मी खोबरंही वाटून घेते आणि भाजीमध्ये गरम मसाला जर टाकला नाही तर भाजीला टेस्ट येत नाही आणि भाजीमध्ये गरम मसाला हा नक्की टाकायलाच पाहिजे। या गरम मसाल्याने भाजीला खूप चांगली टेस्ट येते। मी या पद्धतीने सगळे मसाले मिक्सरमधून काढून घेते। हे पाहू शकता सगळं असं मी मिक्सरमधून बारीक अशी पूड करून घेतलेली आहे आणि हे सगळं आता या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेते। छान असं मिक्स झालेलं आहे, पाहू शकता एकदम काळसर असं कलरही मस्त आलेला आहे आणि छान असं आणि एकदम कोरडं आहे, असं ओलसर असं काहीच नाही, कारण आपण मसाले भाजताना अजिबात तेल टाकलेलं नाहीये। तेल जर टाकलं ना तुम्ही मसाला भाजताना तर मग ते ओलसर होतो मसाला। पाहू शकता एकदम मस्त असा आपला ठेवणीतला गरम मसाला तयार आहे।
मी हा मसाला ना भरणीमध्ये भरून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान काळसर असं कलर आलेला आहे गरम मसाल्याला. जर तुम्ही कधी या पद्धतीचा गरम मसाला घरी बनवला नसेल तर एकदा या पद्धतीचा गरम मसाला घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.